आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्याकडून घरफोडी करून चोरीचा माल विकणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे। याबद्दल अधिक माहिती अशी, माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मालमत्तांविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीला आणण्याचे आदेश दिले होते। या आदेशाप्रमाणे कारवाई सुरू असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली येथील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि स्टाफ यांच्या पथकाला एक बातमी मिळाली की अमित पंचम राहणार ठाणे, सध्या राहणार वानलेसवाडी हा मिरज ते अर्जुनवाड रोडवर असले नॅशनल हायवेच्या पुलाखाली चोरीतील सोन्याच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी येणार आहे। मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस पथक सापळा रचून निगराणी करत असता एक इसम पुलाखाली येऊन थांबलेला दिसला। त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव अमित राकेश पंचम असे असून वय 30 आणि सध्या राहणार वानलेसवाडी असे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या हातातील पिशवीत सोन्या चांदीचे दागिने मिळून आले। याबाबत प्रश्न विचारल्यावर मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु विश्वासात घेऊन विचारल्यानंतर त्याने हे दागिने मिरज आणि नौपाडा जिल्हा ठाणे येथील घरफोडीतील असल्याचे सांगितले। पोलिसांनी त्याच्या कबुलीची पडताळणी केली असता त्याच्यावर यापूर्वीही याच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले। अमित पंचम याच्याकडे यावेळी 17,61,000 रुपये किमतीचे 290 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्याच्यामध्ये ब्रेसलेट, अंगठ्या, कर्णफुले, चेन, नेकलेस, मोहनमाळ, वेढण तसेच 4,000 रुपये किमतीचे 80 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, ज्याच्यात पैंजण आणि अंगठ्या आहेत, असा एकूण 17,65,000चा मुद्देमाल मिळून आला। पोलिसांनी हे सर्व जप्त केले असून आरोपी आणि जप्त मुद्देमाल मिरज शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहेत। या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, स्थानीय गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल लोहार, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, सोमनाथ गुंडे, प्रकाश पाटील, सुनील जाधव, अजय बेंद्रे, सोमनाथ पतंगे इत्यादी सहकारी होते। ही कारवाई मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी करण्यात आली। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।